शिवशंभू महादेवांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी, सदैव तुमच्या पाठीशी. आज निराळच्या बदलाने एकसारख्या वसुंधरेकडे पाहतोय, लबाडाने जाणतोय. तुमच्या प्रत्येकाच्या मनाची अभिलाषा मी जाणतोय. प्रत्येकाला आशीर्वचन हवंय ते उमामहेश्वराचं. मग तुमच्या मनाची अभिलाषा परिपूर्ण करणं हे मा देवतांचं कर्तव्य. नित्यशम गिरिजा चरण सेवेसाठी नव्याचा शिवाशीर्वाद देण्यासाठी या कैलास पर्वती रचना असते. पण आज विलंब झाला यालाही कारण आहे. कारण भक्तांना दर्शन देणं देवतांचं कर्तव्य आहे आणि त्याच्या कर्तव्यापोटी गिरिजा गेली असेल. मग गिरिजा येईपर्यंत माननीय गंधार वर्धेकर याने माझ्या कलागुणाचा गौरव करण्यासाठी लागमुलाचा 100 रुपयाचा पारितोषिक दिले. माझ्या गंधर्वाला बंधन करतोय. माझ्या वलालकर नाट्य मंडळाच्या वतीनं गंधार याचे शतशः आभार मानतोय. या पत्राला स्वीकार करतोय. या कैलासाच्या दिशेने मी माझी पावलं वळवी. या सर्वस्वाच्या मुळाशी कारण कोण असतील ना तर आमची सौभाग्य देवता होय. पती सारखं दैवत या त्रिभुवनात नाही. आणि म्हणूनच माझं खरं दैवत कोणतं असेल तर माझं पतिदैवत. आणि या माझ्या पतिदैवतेच्या आशीर्वादासाठी माझं मन अधीर झालं. पण आज या कैलास पर्वतावरती जर का पाहिलं असेल समाधान वाटते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जयघोष या कैलासावरती होतोय. अरे स्वामी तर स्वामीनाथ तर श्रम झाले आणि त्या श्रमाचं परिमार्जन भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी वनांवरती गेले होते. आणि आज या कैलास पर्वतावरती विश्रांती घेण्यासाठी आले. यांच्या ध्यानात नवीन सगळे करून त्यांचा आशीर्वाद देवा.
मंडित सौभाग्यवती भव, अखंड चुडे मंडित सौभाग्यवती भव, असा शुभ आणि मंगलतरेचा आशीर्वाद. स्वामी, आज आशीर्वाद मिळावा याच अपेक्षेने आम्ही एकूण या कैलास पर्वतावरती आलो. खरोखरच समाधान वाटलं. ये बैस म्हणतोय. बसणार ना, नक्कीच बसणार. बसण्यासाठी तर आले. नटरसिंग बाळा गिरकर वरदे कडावल याचकडून माझ्या कलेसाठी लाखमोलाचं पारितोषिक आले. रंगदेवतेला अभिवादन करून आमच्या वालांतर शब्द नाट्य मंडळाच्या वतीने पारितोषिकाचा स्वीकार करते. त्याचप्रमाणे ज्यांचं काही महिन्यापूर्वीच निधन झालं असे आमचे मावशे दीपक पालव यांच्या आठवणी प्रित्यर्थ त्यांचा मुलगा गुरु पालव आणि दया पालव यांच्याकडून कलागुणांचा गौरव करण्यासाठी लाखमोलाचं पारितोषिक आले. दीपक पालव यांच्या आत्म्याला परमेश्वर चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून आमच्या वालांतर नाट्यमंडळाच्या वतीने पारितोषिकाचा स्वीकार करतो. कैलास पर्वताला पाहून पडतात. प्रत्येक भक्तगणाच्या मुलावर हट्ट फुलू लागलं. त्याच्या मुळाचे कारण जाणते. स्वामी, आजचे वदनाने सारे भक्त आमच्याजवळ पाहत आहेत. काय हवंय हो त्यांना? या प्रत्येक भक्ताच्या मनाची अभिलाषा आहे. याला हवाय तो उमामहेश्वराचा आशीर्वाद आणि त्यासाठीच या असुसलेल्या मनाची इच्छा परिपूर्ण करणे यांचं कर्तव्य करतोय. म्हणून या सकल भक्तांना आशीर्वाद देऊन
लोटांगण घेतील असा शुभाणी मंगलतेचा आशीर्वाद. आशीर्वाद तुझा बाळ मनातील साऱ्या मनीषा पूर्ण होतील असा आशीर्वाद. बाळ म्हणता मी तसं आशीर्वचन वागा म्हणता स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी आज माझ्या भक्तांना भेटी जातेस. भक्तांचं रक्षण करण्यासाठी हा शिवशंभो तत्पर आहे. वेळ प्रसंगाला कसा चालवत आहे तर कन्याला वाटाव नष्ट करेल. पण माझ्या भक्तांचं रक्षण करून स्वतः चालावं लागतील. याचा विश्वास नाही केवळ या शिवशंभोला एकच निर्धार आणि तो कोणता असेल तर माझ्या भक्तांचं रक्षण करणं. माझा जया पाऊल उचलते तर तिचं पाऊल तयार करावी. त्याच्या जागी स्थिर करण्यासाठी सुते डॉक्टर्स को त्याचा आदरपूर्वक स्वीकार. का माझ्या अस्तित्वाच्या माझ्या देवत्वाचा तुम्ही येता. कदाचित तुला वाटलं असेल माझ्या भक्तांना भेटीस जाशील पण माझ्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी हा शिवशंभो तुम्हाला जर का वाटत असेल तुमच्या भक्तांचा छळ वाचू नये तर यावेळी माझ्या देवत्वाचा अर्थ तुम्ही येता. ते देवत्व यावेळी या क्षणी मला तुम्ही मदत करा. असं पाहू ज्या हेतूला तू झटतेस त्याचं देवत्व तुला प्रदान होणार. मला जर का देवत्व मिळत असेल तर ज्या तुमचा भक्तांचा छळ मी मान्य ज्याच्या त्याच्या जीवनाचे हाल शिवाय राहणार नाही. समोरील व्यक्ती कोण त्याची योग्यता काय याचा विचार करावा. लयाची देवता मला म्हणतात आणि माझ्या भक्तांच्या रक्षणासाठी सरकार माझ्या लयाला मी निश्चितरित्या सांगते परमेश्वर तामसी वृत्तीला देवता तुम्ही आहात. ज्योतिष्ठ देवता तुम्ही आहात. तुम्ही जर का त्रिनेत्र उघडला असेल तर त्या त्रिनेत्राच्याद्वारे मला इच्छा जाणून तुम्ही भस्म कराल. प्रत्येक गोष्ट सांगतेस मग लोकांच्या हट्टाला आज धर्माची पायखाली करू धर्माच्या मार्गाला स्वतःच्या अस्तित्वासाठी स्वतःच्या देवत्वासाठी ते जर का देवत्व तुम्ही मला इथं दिला तर विश्वाच्या ठिकाणी सत्याला वागेल धर्माला वागेल. असं भाऊ तुला देव तत्व मी देणार हे असं भाऊ देवत्व जर का मला मिळत असेल तर या साऱ्या तुमच्या भक्ताची देव केल्याशिवाय भक्ता राहणार नाही. याला काय म्हणतात आता विनाशच्या काळात दुपारीचा बुद्धी तुलाची बुद्धी सुटली ही तुझ्या विनाशाची आणि तोचा तुझा विनाश आज कागद आणून दे. कागद नाही टी शर्ट आणून दे. स्वतःचा हट्ट मी कधीच सोडणार नाही. हट्ट घेऊ टी शर्ट आणून दे. बनवून निकू पण शकता.
तू अडचणी नाही मी तुला इच्छा माझ्या भक्तांचं रक्षण मला करायचंय तुला आज्ञा करतोय जे म्हणतोय प्राप्त केलो और देवा वासुकी आपल्या चरणीला नमस्कार करतोय आहे शिवाशीर्वाद पण देवा मला सांग या वासुकीला मूर्त स्वरूप प्राप्त करण्यासाठी सांगितलं आणि कशासाठी करण्याशिवाय क्रिया करताय का मुळात नाही आता म्हणून तुला मूर्त स्वरूपात इथं प्रचारण केलंय कोणतं करायला जेणेकरून आज तुम्ही मला मूर्त स्वरूपात प्रचारण केलं या शिवासमोरचा भक्त तुला कुणाचं म्हणत मला बंधू भगिनी समोर आणि त्याचा बाजू बघितलं आज संकट निर्माण झालाय आणि त्या तुला दुरापास्त करायचं निर्माण झाले जेणेकरून त्याला आमच्या बंधुभगिनीवर संकट आणलं माझी कन्या तुझी भगिनी तिचा माणसा आणि याचं माणसानं आज जनजीवन विस्कळीत केलंय देवा जनाथ देवा आज माझी भगिनी माणसं हिनं आपल्या भक्तांवर संकट आणलं पण देवा माझ्याने हे कार्य पूर्ण होणार नाही इतर कुणाच्या दैवाचे दर्शन थांबव मी जाणार नाही याला कारण आहे कारण आठवतो तो मागील प्रसंग सर्प सत्राच्या वेळी आम्हा नागाला सहाय्य कुणी केलं तर माणसानं केलं माणसं होती म्हणून आम्ही नाग जिवंत आहोत आम्हा नागाचं अस्तित्व त्या माणसामुळे आहे याच्यासाठी नाही जाऊ शकत माझ्या प्रश्नाच्या उत्तरावर असा कोणता प्रश्न तुला सांगितलं कुणाचा लावलाय तुमचा तू धर्माचा उपासक आहेस की अधर्माचा पाठीराख आहेस धर्माचा उपासक मग मला सांग मनचा करताय तो धर्म करताय की अधर्म करताय आज मनचा धर्म करताय धर्माला प्रचार करतोय देवा क्षणभर भावनेच्या आरी जावं धर्माने अधर्माचा विचार नाही केला आहे कुठं तरी अधर्माला मी साथ देण्यासाठी तुला होतो पण देवा योग्य वेळी धर्म